नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील मानोरी गावात बेकायदेशीररित्या शाळा चालवली जात असल्याची तक्रार। मानोरी गावात असलेल्या श्री चैतन्य स्कूल या संस्थेने शासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नसून या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची व पालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याची माहिती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने दिली आहे। सदरची शाळा आंध्र प्रदेशातील असून 60,000च्या आसपास विद्यार्थी प्रवेश फी आहे। भविष्यात ही शाळा बंद झाल्याने विद्यार्थी व पालकांचे मोठे नुकसान होणार असल्याचेही त्यांनी सांगितले। शाळेला कोणतीही मान्यता नसतानाही शाळा प्रशासनाकडून बेकायदेशीर स्टेप बनवून विद्यार्थ्यांच्या पालकांना लुबाडले जात आहे। तर शाळेला शासनाची मान्यता नसून शासनाचे कोणतेही नियमांचे पालन केलेले नाही। त्यामुळे बेकायदेशीररित्या शाळेच्या संस्था चालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा व संस्थेची चौकशी करावी अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने पत्रकाद्वारे केली असून या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी नाशिक यांना दिले आहे। बेकायदेशीर सुरू असलेल्या शाळेसाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी। बेकायदेशीर सुरू असलेल्या शाळेकडून विद्यार्थी व पालकांना फसवणूक होण्यापासून वाचवावे, अन्यथा या शाळेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी लकी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।